डिसेंबर महागुरुकाच्या परीक्षेनिमित्त सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी एकदा सरांसाठी जोरात टाळ्या वाजवूयात. मी सातत्याने म्हणत असतो की आदरणीय विवेक सर आणि प्राध्यापक सच्चिदानंद ढगे सर टिंबीच्या देठापासून आत्म्यापासून आत्मसमर्पित भावनेने विद्यार्थी माझे घडले पाहिजेत. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्याकडला विद्यार्थी हा अधिकारी म्हणून गेला पाहिजे. ज्या धमकीतून आणि याच ऊर्जेतून एक नवी चेतना, एक नवी ऊर्जा आणि एक नवा उत्साह घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना इंग्रजी विषयाचा भाऊ आज सातत्याने आपल्याकडे बोलला जातोय. परंतु गेली 15 वर्ष झालं सर सातत्यानं ढगेच अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याची भूमिका आणि त्याचाच परिपाक म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही जेव्हा क्रीडा संकुलमध्ये ग्राउंडवर फिरतो तेव्हा सरांना IPS अधिकाऱ्यांचे फोन, पोलीस अधिकाऱ्यांचे फोन, IAS अधिकाऱ्यांचे फोन, इतकंच नव्हे तर शिक्षण क्षेत्राबरोबर इतर सर्वच क्षेत्रातील, मग ते व्यापार असेल, उद्योग असेल, कृषी असेल किंवा अन्य सर्वच क्षेत्रातून सरांचा जो व्यासंग आहे की ज्यात फक्त ते विद्यार्थी घडवत नाहीत तर ते अधिकारी सुद्धा घडवतात. माझी मुलं सुद्धा तुमच्याच ह्याच अकॅडमीतून घडलेली आहेत. आज इतकंच नाही, आम्ही सुद्धा सरांची विद्यार्थी म्हणून आज मी एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून प्राचार्य म्हणून काम करतो. परंतु माझ्या बरोबर अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक सुद्धा, ज्यांचं सगळ्याच प्राध्यापकांचं इंग्रजी नसतं, कोणाचं समाजशास्त्र असतं, कोणाचं हिंदी असतं, कोणाचं मराठी असतं, कोणाचं इतिहास असतं, असे प्राध्यापक सुद्धा की सरांकडे येऊन खऱ्या अर्थाने एक वेगळी बॅच तयार करून सर विद्यार्थी ज्या पद्धतीने घडवतात त्याही पेक्षा अत्यंत मनातून तळमळीनं ही जिद्द, ही चेतना, हा उत्साह इतर कुठेही बघायला मिळणार नाही, फक्त सरांकडे बघायला मिळतो. आणि म्हणून सरांच्या या अकॅडमीसाठी, सरांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात. कारण विद्यार्थी घडवणं आज प्रत्येक ठिकाणी फक्त फीससाठी विद्यार्थी घडवतात, परंतु सर हे तळमळीनं माझ्याकडे येणारा विद्यार्थी नाही फीस दिला तरी चालेल, एवढे बक्षीस कोण द्याले? ही लोक दुसरीकडे एंट्री फीस द्यावी लागते, इथं मात्र खजिना आहे. सकाळच आमच्या बंधूंनी सांगितलं तलाठी साहेबांनी की त्यांच्याकडे एवढे पॅड आहे. ढगेच अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला पॅड मिळतात, तुम्हाला पेन्सिल मिळतात, तुम्हाला पेन मिळतात. इतकंच नव्हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे संवाद, अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रांतामधून जाताना अनेक ज्ञानी माणसांच्या या ठिकाणी उत्साह मिळतो. इतकंच बोलून मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि हा उन्हाळा वाया न घालवता सरांच्या सानिध्यात घालवला तर आपण निश्चित अधिकारी व्हाल, याच शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत.